नमस्कार सर्वांना, कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक. तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, माझी रुटीन स्टार्ट झालेली आहे. कामं करत करत मी का नाही सर्व कामं झालेत आणि चाललेत पण, कारण गाई एवढी भांडते का नाही. ह्या व्हिडिओमध्येच बघा पिल्लूला कशी बॉक्सिंग हाताने गुच्छा घालत आहे. ही साडी तुम्ही बघितली ऑनलाईनची, तुम्हाला लवकरच लिंक देते, खूप छान आहे. आणि ही साडीचं का नाही मी ही काढलं आहे ब्लाऊज पीस, आणि ही ताईची वैष्णवी ताईची आणि ही आहे आपली प्रियंका ताईची. तर ह्या दोघींचे मी ब्लाऊज पीस काढलेले आहेत आणि अस्तर मागवण्यासाठी अस्तरला पूजे साहेबांनी दिलेलं. आणि हे का कटिंग हे ब्लाऊज पीस आहे, छान आहेत साड्या. आणि आता मी अस्तर आणायला दिलेले ते अस्तर पण आलेले आहेत दोन्हीचे, तुम्हाला दाखवते. अस्तर पण बघून घ्या. आणि हे दोन आहेत फॉल पण तर आपलं आलं, ठीक आहे. अस्तर घेऊन आले लगेच, म्हणजे जाता जाता तिकडून महिपालपूर्ण गाव तिकडून आणते. तर माझे अस्तर फॉल तिथलेच असतात, कारण खूप दुकानं फिरावं लागतं. असं वाटतं ना, दिल्ली खूप मोठं गाव आहे, जेवढं मोठं तेवढं नाव मोठं, लक्षण खोटं, ते खरं आहे. दिल्लीमध्ये असं एक नॉर्मल नॉट्स आपण आणणार गेलं का, मागची ब्लाऊजची गोल्डन म्हणा मल्टीमध्ये 15 ते 18 20 रुपये मीटर आहे. आणि लेसचं तर 30-35च्या वर नॉर्मल क्वालिटी. तर अस्तर इथं तो आहे, खूप लांब जावं लागतं महिपालपूरमध्ये, म्हणजे मी जिथं राहत होते तिथं. तर चला अस्तर बघून घेऊया. आणि आपलं फॉल बिल धुवून लावायचं. तर फॉल बघा, अस्तर पण आले. तर बघू आपण मॅच करू. सॉरी, हे असं आहे अस्तर. हे फिरता कलर आहे ना, तेव्हा तो फिरता कलर आहे, त्यामुळं ना त्याच्यात असं 2 कलर वाटतो. फिरता कलर आहे त्यामुळे हे मॅच आहे, तेव्हा काय वाटतं हे आहे. आणि हे बघा, हे दोन्ही त्याचा अस्तर आणि कपडा आपलं मेन फॅब्रिक आहे. आणि तो दोन्ही झाले. आणि पाहिजे ही साडीचा आपला फॉल डार्क आहे ना, बघू मॅच होतं आहे का. कॉटनची दिली वाटतं, कॉटनची बडी मुश्किलनं मिळतच नाही इकडं. हे बघा मॅच होतं आहे. आणि हे आपल्या दुसऱ्या साडीचे हे जे फिरता कलर आहे ना, त्यामुळं तेव्हा फिरता कलर आहे त्यामुळं होते. तर चला, घेतलेलं आहे का कसली कॉटनची घेतली का काय. हां, आताच्या वेळी कॉटनची भेटली बघा, कॉटनची. चला, दोघी मराठी आपल्या ताईंना कॉटनची ही भेटलेली आहे. तर आता का नाही मी ब्लाऊज शिवून ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, ठीक आहे. पूर्ण हे टाकणार आहे. तर फॉल मी धुवून घेते आणि अस्तर कटिंग करते. दोन्ही साडी दोन्ही ब्लाऊज. आणि विष्णूचाचे जास्त आहेत, ब्लाऊज नाही. आता ताई पोस्टिंग गेल्यात, पण एवढ्या म्हणजे माझे पोस्टिंग नाही, घरी गेलेत, रिटायर झालेत. आणि घरी गेले तर इतकं का नाही म्हणते, ताई तुझ्या मापाचंच मी सगळीकडे देते ग, तू शिवून दे. मग मी जाता जाता त्यांना शिवून पण दिलं. ड्रेस पण शिवलेत खूप, ब्लाऊज पण शिवलेत माझ्याकडून, जाताना पण शिवून घेऊन गेलेत ही साडीचं. आणि ग्रीन पण ब्लाऊज प्लेन पण शिवून घेऊन गेले. तर मी शिवायच्या आधी आज इस्त्री करून घेते, ठीक आहे. कारण इस्त्री केल्यावर कुठंही झोळमेळ येणार नाही, एकसारखा कपडा असतो. ह्याच्यानंतर अस्तरचा पण करून घेणार आहे. पहिलं ब्लाऊज पीस करते. आणि गाईची बॉक्सिंग बघून तर एवढी हसणार आहे तुम्ही, तर एवढं हसणार आहे काय खरं नाही. बघा, ह्याला पण घड्या आलेत, ह्याला पण अस्तराला पण आपण आता प्रेस करून घ्यायचं आहे. तर दोन्हीला पण आपण इस्त्री मारून घेतले, मेन फॅब्रिक आणि अस्तराला. तर तुमच्याकडून एक मला मदत हवी आहे, ते बघा. तर हे ब्लाऊज मी शिवायला घेतलेला आहे, ऑनलाईन साडी घेतलेली आपल्या वैष्णवी ताईनी. तर मला त्यांनी पानगळ्याचं आता फक्त बॅक पार्ट मी आता जोडत आहे, फिनिशिंग अजून काही एवढी हे नाही केलेलं. तर हे आहे ना बॅक पार्टचं आहे. हे त्यांनी प्लेन जे पानगळा आहे त्याला का नाही हा पानगळा आहे. तर त्यांनी मला प्लेन मागितलेला की लेस नको ताई, मला प्लेन पाहिजे. तर मी का नाही बॅक साईडला अशी लेस लावलेली आहे, लेस अशी अटॅच केली. हे बॉर्डर जे आहे ना त्यांची काठ सिल्वर कलरची आहे, तशीच मी सिल्वर कलरची एक लेस लावली. तर तुम्हाला कसा वाटतोय गळा विदाऊट ह्याचा प्लेन गळा का लेसवाला गळा चांगला वाटतो, हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमची कमेंट तरी वाचतील शिवाय वैष्णवी ताई, ठीक आहे. तर चला, एक पार्ट जोडून आपला रेडी झालेला आहे, पटापट कमेंट करा, ठीक आहे. आता शिवते दुसरं पूर्ण ब्लाऊज, आता जोडते पहिल्यांदा. अस्तर बॅक पार्ट झाला आहे. पिल्लू गाईनं काय आणलंय बघा खायला, हे बघा. क्या आहे किशा?
क्या है? खारी खारी नहीं, आधा दादू दीदी के लिए बजा, आधा मम्मी के लिए बजा दिया, आधा खाया, थोडंस खाल्लंय, आधा दीदी के लिए, आधा मम्मा के लिए बजा दिया। सोनू बघा कामरून घेऊन गेलाय, बोले आधा मम्मी के लिए बचा है, आधा दीदी के लिए बचा है। ये वाला आधा हाँ पढ़ के देखो, बोलो इधर क्या लिखा है, आप पढ़ लो, बोलो ये देखो आणलंय आम्ही, इन्हें कुछ भी नहीं हे बघा, थांबा 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 थांबा, गाईने खाल्लं हे बघा, आणि त्याला खराट लागले का टाकून दिलं, त्याला वाटलं हे आहे डोनेट, तर आज भेटलेलं आहे बरं का, या खायला चहावर ट्राय करतोय। क्या झगड़ रही है? मैं ये पाउचा से मार के खिला रही थी, मैंने उसको बोला इधर क्यों जाती है तू? हाँ किसको बोला? इसको कौन है वो? नाम क्या है? दीदी को बोला था। क्या बोला था? बहुत जोर से झगड़ रही थी तुम तो बहुत जोर से झगड़ रही थी। कैसे करिए कैसे करिए कैसे करिए कैसे ऐसे कैसे कैसे चल रही थी? अच्छा भांडण भांडण, रहने दे आज एक दिन रहने दे। किसको मार रही है? किसको मार के दिखा। अरे 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 बोला मार झगड़ा झगड़ा बचाओ, तू भागा है। ये बघा गायों को अभी बहुत बड़ा लड्डू मिला है, जलेबी मिठाई सब मिल गई है। दीदी काली दीदी है। बघा दोघीला भांडण, पिलू नीचे कर ना टी शर्ट। क्यों झगड़ रही थी ये बता? ए डांस बंद कर, तू क्यों झगड़ रही थी? क्यों झगड़ रही थी पिलू? क्यों झगड़ रही थी तेरे से? क्यों झगड़ रही थी तू मुझे? क्योंकि मैं से चिढ़ा रही थी। क्या चिढ़ा रही थी? मैं चुप रह करके बोल रही थी, और वो भी मुझे पागल पागल बोली। नहीं पागल तो नहीं बोला। गायीवर उजेड पडतोय, आम्ही लाईट बंद करून अच्छा आपण दरवाजा इसलिए खोला है। तर बघा मारायचं, बघा बघा खली सारखं, बघा 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 भांड, गाय को लड्डू मिलेगा वापस। बघा चिसक्या बघा, जलेबी दे दूंगी, बघा गुलाब जामुन है मेरे पास। गुलाब जामुन कौन सा गुलाब जामुन? लड्डू दूंगी, लड्डू चीकू। देखा बघितलं त्याला किती घाण वाटतंय। आणि हा वैष्णवीताईचा ब्लाऊज आहे, हा पाठीमागचा गळा आहे। आता ते आल्यावर कळलं, आज सगळं द्यायचं आहे मला, एवढं सगळं बघा ताईंचं, हे बघा। आणि हे आहे वैष्णवीताईचाच ब्लाऊज, परत बिना विदाऊट अस्तरचं आहे हे, ठीक आहे। आणि हे आहे आपल्या ह्याच्या ताईंचं नाव विसरून गेलेली होती। हा 16वा ब्लाऊज आपल्या प्रतीक्षा ताईंचा, हा 16वा ब्लाऊज प्रतीक्षा ताईंचा आहे। तर पपवाला आहे, त्यामुळं काही कॅमेऱ्यात बसना, बॅक आहे ह्याचा बॅक हुकाचा, ठीक आहे, दिलेला आहे पप आहे हो का, असे पप आहेत, त्यामुळे तर चला फटाफट आत्ताही सगळे द्यायचं आहेत मला, अजून काय दुसरं ते एक ब्लाऊज द्यायचा आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेलाच आहे। असा आहे माझा आजचा व्लॉग, आणि ब्लाऊजचं डिझाईन असं आहे बॅकपार्टचं। तर तुम्हाला प्रियंकाताईचा पण डिझाईन दाखवते, आणि कशी वाटली ब्लाऊज नक्की सांगा। गाईचा खेळ आणि खूप काय म्हणजे काय टाईमच नसतो, त्यातून तुमच्यासाठी मी टाईम काढून व्हिडिओ टाकत असते। तर चला व्हिडिओ आवडला की नक्कीच ब्लाऊजच्या गळ्याबद्दल आणि ब्लाऊजच्या फिटिंगबद्दल सांगा। आणि सुवर्णाताई तुमचे माप माझ्याकडून कुठल्या व्हिडिओवर आहे जाऊन बघून थकले, परत तुम्ही कमेंट करा एक वेळा, म्हणजे तुमची माप काढून मी पेपरवर दाखवीन।